यानंतर इयत्ता 11वी सायन्स मधून येत आहे शिवानी भोगे। नमस्कार मित्रांनो, ज्यांची जयंती आहे त्या सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होते व माझ्या भाषणाला सुरुवात करते। मित्रांनो, संत तुकाराम महाराज म्हणतात, आधी बीज ऐकले नरे तेने उगवी अंकुर सारे, स्त्री विना जग नाही भारी नकळे जनासी। स्त्री विना जग नाही, स्त्री विना समाज नाही, स्त्री विना प्रगती आहे का? नाही, मुळीच नाही। स्वातंत्र्याच्या सोनेरी युगात साहित्याच्या अखंड प्रवाहात शब्द, अर्थ, स्वर यांना ग्रहण करणारे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, शाळेचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व शिक्षक वर्ग व माझ्या जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आज सावित्रीबाई फुले यांची जयंती। मित्रांनो, ज्या काळात मुलींना शिक्षणाचा हक्क नव्हता, ज्या काळात मुलगी म्हणजे ओझं, तिचं आयुष्य म्हणजे चार भिंतीचा कैदखाना, तिच्यासाठी शाळेचे दार कायमचे बंद, शिक्षण म्हणजे तिच्यासाठी पाप। मित्रांनो, समाजाची मानसिकता अशी होती आणि मानसिकता असण्याचे कारण एकच म्हणजे पुराणे ग्रंथ। त्यातील एक ग्रंथ म्हणजे मनुस्मृती, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भर चौकात जाळला होता। मित्रांनो, त्यात असं लिहिलेलं होतं की पशु शूद्र नारी सब हे ताडंके अधिकारी, पशु शूद्र नारी सब हे ताडंके अधिकारी। मित्रांनो, पशु म्हणजे जनावर, शूद्र म्हणजे शूद्र समाज आणि नारी म्हणजे मुली, यांना प्रत्येक गोष्टीपासून ताडवून पहा, यांना कशाचा हक्क देऊ नका, असं त्या ग्रंथामध्ये लिहिलं होतं। प्रत्येक गोष्टीपासून महिलांना, पशूंना आणि शूद्र समाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा, हेच मनुस्मृती या ग्रंथातून मित्रांनो लिहिलं होतं। आणि यातूनच लक्षात येते की त्या काळी जर त्या ग्रंथाचं जर आपण पालन केले असते, त्या ग्रंथानुसार जर आपण वागलो असतो मित्रांनो, तर आज पशूंची, शूद्र समाजाची आणि महिलांची काय जागा असते, आपल्याला कुठे स्थान असते, आपल्याला काहीच किंमत नसते। मित्रांनो, जेव्हा तुम्ही मनुस्मृती हा ग्रंथ वाचाल, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचे साहित्य वाचा, तेव्हा समजेल त्या मातेचे कार्य आपल्यासाठी काय आहे। मित्रांनो, ते शब्दात सांगणे सोपे नाही, त्यांना वाचावंच लागतं। जेव्हा मुलींना शाळेचं दार बंद होतं, तेव्हा सावित्रीबाई फुले मुलींना म्हणल्या, उठा, शिक्षण घ्या, स्वावलंबी बना आणि स्वतःच्या हक्कासाठी लढा। आणि त्या सुद्धा लढल्या। दगड, धोंडे, सगळं काही, चिखल, अहो समाजकंटकांनी त्यांच्यावर शेण सुद्धा फेकायला मागे पुढे पाहिले नाही, त्यांनी सगळं सहन केलं, पण मुलींच्या हाती पुस्तक देण्याचं काम त्यांनी थांबवलं नाही। त्यांनी शेवटी मुलींना शिकवलंच आणि त्यांच्यामुळेच आज सावित्रीच्या लेखी चालल्या आहेत संघर्षातून आत्मनिर्भरतेकडे। मित्रांनो, आज आपण म्हणतो मुली पुढे गेल्या, हो मुली पुढे गेल्या, पण त्यांचा प्रवास काही गुलाबाच्या पाकळ्यांनी सजलेला नव्हता। मित्रांनो, मेरी कॉम जिने जागतिक विजेतेपद मिळवलं, पण त्यांनाही समाजाने घर सांभाळ शेवटी हाच सल्ला दिला। फाल्गुन